हाय फ्रेंड्स, मुक्तल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण काल महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळानं अतिशय ऐतिहासिक आणि क्रांतिकारक असा निर्णय घेतलेला आहे. आणि महाराष्ट्रामध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत ना, त्यांच्यासाठी हा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे. कारण ना सगळाच बदल होणार आहे आता, की ज्या सरळ सेवेच्या परीक्षा आहेत ना, त्या सरळ सेवेमधील गट च्या ज्या परीक्षा आहेत त्या MPSC मार्फत घेतल्या जाणार आहेत. आणि नुसत्या MPSC मार्फत घेतल्या जाणार नाहीत, तर आधीची परीक्षा पद्धत आणि आता नवीन परीक्षा पद्धत खूपच त्याच्यामध्ये बदल होणार आहे. नवीन सेवा प्रवेश नियम येणार आहेत, त्याचे गट केले जाणार आहेत. अजून सगळ्या गोष्टी त्यांनी स्पष्ट केलेल्या नाही आहेत, पण त्यांनी मंत्रिमंडळामध्ये जो निर्णय घेतलेला आहे, त्याच्या आधारे ज्या काही गोष्टी आपल्याला क्लिअर झालेल्या आहेत ना, त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. थोडा पण स्किप करू नका. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजतील आणि याच्यावर जशी जशी माहिती आपली अपडेट होत जाईल तसे तसे अजूनही याच्यावर व्हिडिओ येणार आहेत. कारण खूप महत्त्वाचे असे निर्णय घेतलेले आहेत. काही त्यामधून पॉझिटिव्ह निर्णय आहेत, काही निगेटिव्ह पण गोष्टी आहेत. तर त्या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल चोखे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. आणि जर आता PSI STI ASO म्हणजे कंबाईन ग्रुप बीची जाहिरात आलेली आहे. जर तुम्ही कंबाईन ग्रुप बी किंवा कंबाईन ग्रुप सी किंवा आता ह्या परीक्षेच्या MPSC कडे जाणार आहेत, त्यासाठी जर तुम्हाला भारताचा इतिहास याची तयारी करायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल ॲप डाउनलोड करा आणि भारताचा इतिहास रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याच्यामध्ये ना तुम्हाला इतिहासवर म्हणजे कंबाईन ग्रुप बी असेल किंवा कंबाईन ग्रुप सी असेल, 14 ते 15 प्रश्न विचारले जातात. आणि ती सगळी तयारी तुमची याच्यातनं होऊन जाईल. म्हणजे 15 प्रश्नांची तयारी याच्यातून होऊन जाईल. याची मूळ फी न ₹600 आहे, पण आता कोर्स नवीनच लॉन्च केलेला आहे. त्यामुळं सुरुवातीला काही 100 विद्यार्थ्यांसाठी याची फी ₹300 आहे आणि नंतर याची फी ₹600 होणार आहे. म्हणजे 3 दिवसासाठीच ₹300 असेल, नंतर ₹600 होईल. तर ज्यांना घ्यायचं असेल ते प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि भारताचा इतिहास रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याच्यामध्ये सगळी माहिती मी स्वतः काढलेली आहे, पण व्हिडिओ मात्र AIच्या माध्यमातून जनरेट केलेला आहे. त्यामुळं झालंय काय, की आम्ही शिकवताना जो व्हिडिओ साधारणपणे 40 ते 50 मिनिटांचा होतो, तोच व्हिडिओ याच्यामध्ये AIच्या माध्यमातून ती सगळी माहिती आणि फक्त मुद्देसूद आणि व्यवस्थित माहिती 7-8 मिनिटात, 10 मिनिटात दिलेली आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये. छोटे छोटे टॉपिक करून ते व्हिडिओ बनवलेले आहेत. परीक्षेला तुम्हाला डेफिनेटली फायदा होईल. चला तर मग आता आपण जे काही बदल झालेले आहेत त्याची माहिती पाहूयात. पण सुरुवातीला मला तुम्हाला सांगायचं आहे, काही गोष्टी क्लिअर करायच्या आहेत, की एक लक्षात ठेवा, जिल्हा परिषद आहे, माढा आहे, MIDC आहे, महानगरपालिका आहे आणि गट ड च्या नगर परिषदच्या जागा आहेत. यांची परीक्षा TCS किंवा IBPS मार्फतच होणार आहे. त्या परीक्षा अजून तरी MPSC कडे गेलेल्या नाहीत, हे मी तुम्हाला सुरुवातीला स्पष्ट करतो. परत एकदा सांगतो, जिल्हा परिषद भरती आहे आणि आपली जी महामंडळ आहेत ना सगळीच्या सगळी, मग त्यामध्ये MIDC आलं, माढा, त्याच्यानंतर तुमचं संपूर्ण महानगरपालिका आहे. आणि नगर परिषदेमधील फक्त गट ड ची भरती आहे. नगर परिषदेमध्ये 2 प्रकारच्या भरती आहेत, गट क आणि गट ड. तर गट ड ची भरती ही TCS आणि IBPS यांच्या मार्फत होणार आहे, हे स्पष्ट झाले सर्वांचं. मग आता उर्वरित जे विभाग आहेत त्या विभागांच्या परीक्षा ह्या MPSC मार्फत होणार आहेत. याच्यामध्ये वन विभागाचा एक थोडा डाऊट आहे. खास करून जे वनरक्षक नावाचं पद आहे ते MPSC घेणार तर सरळ सेवेमधून होणार, ते अजून डाऊट आहे. मग आता तो एक पद आपण सोडून देऊयात, पण बाकी पदाचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मग आता हे जे डिपार्टमेंट आहे, जिल्हा परिषद आहे, MIDC, माढा किंवा सगळी महामंडळं किंवा त्याच्यानंतर तुमचं सगळ्या महानगरपालिका आणि नगर परिषदेमधील गट ड ह्या सोडून उर्वरित जे काही विभाग आहेत आणि त्यांच्या ज्या परीक्षा आहेत त्या MPSC मार्फत घेतल्या जाणार आहेत. ग्रुप सीच्या गट ड च्या सरळ सेवेतूनच भरल्या जाणार आहेत, TCS आणि IBPS. मग आता हे क्लिअर झालंय. मग आता नेमकं काय झालेलं आहे ती सगळी माहिती आपण पाहूयात. तर काय झालंय माहिती आहे का, की परीक्षांची संख्या कमी करून प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि वेगवान करणे. आता याचा अर्थ काय माहिती आहे का, जर तुम्ही 2023 चा विचार केला
तर 2023 मध्ये 1 लाखापेक्षा जास्त पदं शासनाने भरलेली आहेत 23-24 मध्ये. पण त्यासाठी काय झालं की तलाठ्याचा वेगळा फॉर्म भरा, वन विभागाचा फॉर्म वेगळा भरा, जलसंपदाचा फॉर्म वेगळा भरा, सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये 52 प्रकारचे पदं होते. त्या प्रत्येक पदाचा अर्ज वेगळा करा. त्यामुळं झालं काय, विद्यार्थ्यांची फी आणि प्रत्येकाची फी 1000 नाही तर 900 होती. मग प्रत्येकाची फी वेगवेगळी भरावी लागायची. प्रत्येकाच्या परीक्षा वेगवेगळ्या झालेल्या आहेत. मग ते परीक्षा केंद्रावर जाण्या-येण्याचा खर्च, फीचा खर्च, म्हणजे विद्यार्थ्यांचं प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. ठीक आहे, ज्यांना जॉब लागला त्यांचं नशीब, तो पैसा त्यांचा वसूल होणार आहे. पण ज्यांना लागला नाही त्यांचं काय? मग विद्यार्थ्यांचं असं आर्थिक नुकसान होऊ नये, त्यांच्या वेळेमध्ये बचत व्हावी, त्यामुळं कमीत कमी परीक्षा पण सगळ्या विभागाच्या. त्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे की परीक्षांची संख्या कमी केली. आता परीक्षांची संख्या कमी केली म्हणजे काही डिपार्टमेंटमध्ये एक्झामच होणार नाही असं आहे का? नाही. आता समजा वेगवेगळे विभाग आहेत. लिपिक नावाचं पद आहे. मग प्रत्येक विभागाची लिपिकची परीक्षा वेगवेगळी व्हायची. आता काय केलं जाणार आहे? सगळ्या विभागांची लिपिकची परीक्षाचा एकच संवर्ग केला जाणार आहे. आणि मग त्या सगळ्या विभागांची लिपिकची एकच परीक्षा होणार आणि मग मेरिटनुसार आणि विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार त्यांचा पसंतीक्रम वगैरे त्यानुसार त्या त्या विभागामध्ये त्यांना ते लिपिक पद मिळून जाईल. तर लक्षात आले काय होणार आहे ते प्रत्येक विभागाची लिपिकचा फॉर्म वेगवेगळा भरायची गरज नाही. पण मी सुरुवातीचे जे डिपार्टमेंट सांगितले ते सोडून कोणते जिल्हा परिषद, महानगरपालिका, माढा, एस टी महामंडळ, त्याच्यानंतर तुमचं हे जे त्यावेळेला सांगितले ते डिपार्टमेंट सोडून बाकी सगळ्या डिपार्टमेंटच्या लिपिकच्या पदांची एकच परीक्षा होणार. क्लिअर झालंय? त्यामुळं तुमची फी वाचणार आहे. म्हणजे 10 डिपार्टमेंटचे 10,000 जाण्यापेक्षा एकदाच MPSCची मला वाटते 350 काहीतरी फी, 300 का 350 आहे. एकदाच भरली तर 10 डिपार्टमेंटसाठी तुम्ही ते पात्र होता. त्यामुळं वेळ कमी होणार आहे. तुमचं आर्थिक नुकसान जे व्हायचं ते कमी होणार आहे. तर हा त्याचा फायदा आहे. आणि जे 574 हा मुद्दा मी पुढे तुम्हाला क्लिअर सांगतो. आता काय झालंय, प्रत्येक विभागाचे नवीन सेवा प्रवेश नियम तयार केले जात आहेत पहा. शैक्षणिक पात्रता असेल, अनुभव असेल, कौशल्य असेल, यानुसार प्रत्येक विभागाचे नवीन सेवा प्रवेश नियम केले जात आहेत. आणि त्या सेवा प्रवेश नियम खूप महत्त्वाचे आहेत. त्यानुसारच ते पद कोणत्या गटामध्ये ठेवायचं हे ठरवलं जाणार आहे. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचं आहे की वेगवेगळ्या अनुभवाच्या अटींमुळे परीक्षांच्या संख्येत अनावश्यक वाढ किंवा गोंधळ. आपण सरळ सेवा भरतीमध्ये पाहिलं पहा 2023-24 मध्ये की काही पदं अशी होती की तिथं अनुभव त्यांनी ठेवलेला होता. पण आता अनुभवाची अट काढूनच टाकली. म्हणजे सरळ सेवेची जी कोणती पदं आहेत ट्रटची, त्या कोणत्याही पदाला अनुभवाची अट ठेवता येणार नाही असं स्पष्टपणे मंत्रिमंडळानं निर्णय घेतलेला आहे. आणि तो खूप महत्त्वाचा निर्णय आहे. कारण काही पदं अशी होती की विद्यार्थी पात्र असून सुद्धा तिथं 2 वर्षे 3 वर्षाचा अनुभव त्यांनी मागितलेला होता. म्हणून विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येत नव्हते. तर आता अनुभवाची अट लागणार नाही. त्याच्यानंतर समान व सुसंगत निकष लागू करून भरती प्रक्रियेतील अडथळे दूर. म्हणजे वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळे निकष नाही. आता जसं जिल्हा परिषदेमधील आरोग्य शेवटचे निकष वेगळे होते, सार्वजनिक आरोग्य विभागामधील MPWचे निकष वेगळे होते. तर असं वेगवेगळं न ठेवता त्याच्यामध्ये समान, मी तुम्हाला उदाहरण दिलं. मी आधीच सांगतो जिल्हा परिषद याच्यामध्ये येत नाही. जस्ट उदाहरण द्यायचं म्हणून एक उदाहरण दिलं मी तुम्हाला की वेगवेगळ्या एकच पद पण वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे त्याचे निकष वेगवेगळे होते. तर त्यामध्ये सुसंगती आणली जाणार आहे. आता पुढचा काय महत्त्वाचा मुद्दा आहे पहा, परिणाम काय, परिमाण याचे काय होणार आहे ते पहा. परिणाम पाहिजे होता, परिमाण झाले. परिणाम काय होणार आहे ते पहा. तर पात्रतेमध्ये परिणाम काय होणार आहेत, तर जुन्या पद्धतीमध्ये पदानुसार वेगवेगळ्या अनुभवाच्या अटी होत्या. आता सरळ सेवा भरतीसाठी अनुभवाची अट पूर्णपणे रद्द झालेली आहे. म्हणजे सरळ सेवा भरतीमधून जेवढी पदं घेतली जाणार आहेत कोणत्याही पदासाठी अनुभवाची अट ठेवता येणार नाही. आणि हा निकष, हा नियम जिल्हा परिषद, महानगरपालिका, तुमचं माढा यांना सुद्धा लागू आहे बरं का. बऱ्याच महानगरपालिकांमध्ये बऱ्याच पदांना अनुभवाची अट त्यांनी ठेवली होती. ती अट त्यांनी आता रद्द केली. म्हणजे स्टाफ नर्सचं पद असेल त्या पदासाठी सुद्धा 2-2 वर्षाचा अनुभव मागितला होता. तुमचा औषध निर्माता अधिकारी असेल त्यासाठी सुद्धा महानगरपालिकेमध्ये अनुभव मागितलेले आहेत. तुम्ही जर आता मागच्या ॲड पाहिल्या तर तुमच्या लक्षात येईल. तर आता सरळ सेवा भरतीमध्ये मग ती कुठली असो अनुभवाची अट ठेवता येणार नाही असं मंत्रिमंडळानं सांगितलेलं आहे. पुढे पहा, परीक्षा. प्रत्येक संवर्गासाठी असंख्य व स्वतंत्र परीक्षा. हा मुद्दा मी सुरुवातीला सांगितला. आता समान निकषांवर आधारित सामायिक गट परीक्षा याचं उदाहरण सांगतो. सामायिक गट म्हणजे काय, आता तलाठी आणि लिपिक याचा जर तुम्ही विचार केला तर जवळपास कामं म्हणजे ऑफिस
तीच कामं असल्यासारखे कार्टूनिस्ट काम आहेत ते, तलाठी असो किंवा लिपिक असेल. मग तलाट्याची वेगळी परीक्षा, लिपिकची वेगळी परीक्षा असं न घेता हे समान निकष आहेत दोन्हीचे. मग त्या दोघांची एकच परीक्षा घ्या. मग मुलांच्या पसंतीक्रमानुसार कोणाचा तलाट्याचा पसंतीक्रम आहे, कोणाचा लिपिकचा आहे, त्या पसंतीक्रमानुसार त्यांना ते पदं दिले जातील. त्यासाठी समिती गठन होणार आहे. ती समिती सगळं ठरवणार आहे की मुलांना त्या पदांचं वाटप कसं होणार आहे ते. म्हणजे समान निकषावर आधारित एकच सामायिक गट परीक्षा होणार आहे. मग तुम्हाला तलाठीसाठी वेगळी फी भरायची गरज नाही, लिपिकसाठी वेगळी फी भरायची गरज नाही. तसंच दुसरं आहे पहा की तुमचं याच्यामध्ये पहा म्हणजे लॅबमध्ये लॅब ॲसिस्टंट आणि लॅब अजून एक अटेंडन्स असं काहीतरी पद आहेत. तर नाव म्हणजे त्यासाठी वेगवेगळे फॉर्म भरावे लागायचे, वेगवेगळ्या परीक्षा व्हायच्या. आता त्याचा समान निकष आहेत तर त्याची एकच परीक्षा घेतली जाईल अशा पद्धतीनं. त्याच्यानंतर मुलाखत पहा, खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की अराजपत्रित पदांसाठी नो इंटरव्ह्यू पॉलिसी. सरळ सेवा भरतीमध्ये तर इंटरव्ह्यू होतच नाहीत, पण अराजपत्रित पदांमध्ये PSI साठी इंटरव्ह्यू होता. STA आणि ASO साठी आत्ताही इंटरव्ह्यू नाहीच आहे. तर PSI चा जो इंटरव्ह्यू आहे ना, तो रद्द होईल पहा. तो रद्द होईल, त्याची सर्वात जास्त शक्यता आहे. होईलच तो रद्द. त्याच्यानंतर काही जुनी पदं आहेत, जुन्या निकषानुसार ती रद्द होणार आहेत आणि आता आधुनिक काळानुसार सुसंगत तंत्रज्ञानाशी सुसंगत असलेली नवीन पदं तयार केली जाणार आहेत. त्याच्या पुढे पहा, संवर्गाचे एकत्रीकरण. याचा अर्थ काय माहित आहे का? की 269 विखुरलेले संवर्ग आहेत. म्हणजे मूळ ते 2 गटांमध्ये विभागणी करणार आहेत. की प्रशासकीय कामकाज असलेली पदांचा एक संवर्ग असेल आणि तांत्रिक कामकाज असलेल्या पदांचा एक समावेश असेल. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं, लिपिक आहे, तलाठी आहे, तुमचा तो हिशोब ठेवणारा लेखावरून काहीतरी पदाचं नाव आहे पहा, लेखालिपिक असं काहीतरी म्हणतात त्याला. ही प्रशासकीय कामकाज असलेली पदं आहेत. मग प्रशासकीय कामकाज असलेली जी पदं आहेत ना, मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगितले, तलाठी लिपिक झालं, वरिष्ठ लिपिक झालं, असे जे प्रशासकीय कामकाज असलेली पदं आहेत त्यांचं एकत्रीकरण केलं जाणार आहे आणि त्याचे 269 जे आता सध्या संवर्ग आहेत, प्रशासकीय कामकाज करणारे महाराष्ट्रामध्ये 269 संवर्ग आहेत. तर ते घट करून त्याच्यात कमी करून म्हणजे 269 संवर्गाच्या परीक्षा मुलांना द्यावं लागायच्या, त्याच्याऐवजी आता फक्त 18 स्वतंत्र आणि सुटसुटीत गट केले जाणार आहेत. जसं मी सांगितलं, तलाठी आणि लिपिक वेगवेगळे संवर्ग आहेत, पण आता तलाठी आणि लिपिक एकच संवर्ग होईल. लक्षात आलंय? आणि तांत्रिकमध्ये काय केलं जाणार आहे, आपण सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये पाहिलं पहा की 22 प्रकारचे पदं तिथं भरले जातात. त्याच्यामध्ये म्हणजे 48 ते 50 पदं ही तांत्रिकच आहेत. मग ती वेगवेगळी न करता जसं लॅब ॲसिस्टंट, लॅब टेक्निशियन यांचं वेगवेगळे संवर्ग न ठेवता एकच संवर्ग ठेवणे अशा पद्धतीनं. किंवा तुम्ही सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये जर पाहिलं, MPW मल्टीपर्पज हेल्थ वर्कर आहे, स्वच्छता निरीक्षक आहेत, यांचं जवळपास मिळतं जुळतेच निकष आणि कामाचं स्वरूप आहे. म्हणजे कामाचं स्वरूप थोडं वेगळं आहे, पण ते मिळतं जुळतंय काहीतरी. तर आरोग्य निरीक्षक आहे, मग हे सगळं एकच संवर्ग करायचा, वेगवेगळा संवर्ग ठेवायचा नाही. मग असं तांत्रिक कामकाजामध्ये जे आहेत ना, ते 221 विखुरलेले संवर्ग जे तांत्रिक कामकाजाचे आहेत, त्याच्याऐवजी फक्त 30च स्वतंत्र आणि सुटसुटीत गट तयार केले जाणार आहेत. या एकत्रीकरणामुळे आता प्रत्येक गटासाठी एकच स्वतंत्र परीक्षा, म्हणजे हे जे 18 स्वतंत्र आणि सुटसुटीत गट आहेत यासाठी एकच स्वतंत्र परीक्षा घेतली जाणार आहे आणि हे जे तांत्रिक घटक आहेत ज्याच्यामध्ये 30 स्वतंत्र आणि सुटसुटीत गट आहेत यांच्यासाठी एक परीक्षा घेतली जाणार आहे. म्हणजे प्रत्येक विभागाची वेगवेगळी नाही, सगळ्याच विभागाचे तांत्रिक घटक एकत्र करून त्यांची ही 30 स्वतंत्र आणि सुटसुटीत गट तयार केले जाते. म्हणजे एका गटात ते 30च संवर्ग असतील आणि त्याची वेगळी परीक्षा होईल. हे प्रशासकीय कामकाजाशी संबंधित सगळे संवर्ग 269 रद्द करून फक्त 18 संवर्ग ठेवले जातील आणि त्याचा एक गट करून एकच परीक्षा घेतली जाईल. त्याच्या पुढे पहा, निवड प्रक्रियेतील पारदर्शकता. आता हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले की अराजपत्रित पदासाठी थेट फक्त परीक्षेच्या गुणावर आधारित निवड केली जाईल, तोंडी मुलाखत घेतली जाणार नाही. आणि राजपत्रित संवर्गातून काही नामनिर्देशन कोट्यातून पदं भरली जायची, त्याच्यातही आता मुलाखतीची पद्धत रद्द केली आणि ही पदं थेट आता अंतर्गत पदोन्नतीनं भरली जाणार आहेत. त्याच्या पुढे पहा, प्रशासन, हाही मुद्दा मी तुम्हाला आधीच सांगितले, कालबाह्य पदं रद्द केली जाणार आहेत आणि नवीन काळाशी सुसंगत असे काही नवीन पदं निर्माण केली जाणार आहेत. हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. निपुण सेतू हा प्रकार काय आहे, बऱ्याच जणांना हा मुद्दा समजला नाही, तर हा मुद्दा मी व्यवस्थित तुम्हाला समजून सांगतो पहा. हा मुद्दा काय माहित आहे का, निपुण सेतू हा काय प्रकार आहे. आता काय व्हायचं आपल्या MPSC मध्ये, की समजा 100 विद्यार्थ्यांना घ्यायचं आहे
आणि कट ऑफ लागलेला आहे 90चा कट ऑफ आहे व 89 मार्क्स मिळालेला विद्यार्थी असतो. फक्त एका मार्काने त्याचं गव्हर्नमेंट सर्व्हिसचं स्वप्न भंगतं आणि तो वेटिंगला राहतो किंवा गव्हर्नमेंट जॉब त्याला भेटत नाही. म्हणजे त्याच्यात क्वालिटी नाही का? म्हणजे त्याच्यामध्ये त्याच्याकडे जे काही ड्रग्स असतात ते नाही का आहेत ना, पण कट ऑफ 90ला क्लोज झाल्यामुळं तो कुठेतरी एका मार्काने कमी पडला. मग त्याचं नुकसान होऊ नये त्यासाठी ना एक वेबसाईट तयार केली जाणार आहे आणि असे जे विद्यार्थी आहेत जे वेटिंगला आहेत आणि त्यांना गव्हर्नमेंट जॉब मिळालेला नाही किंवा जो कट ऑफ लागलाय त्याच्यापेक्षा 1-2 मार्कांनी कमी असणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांची माहिती या निपुण सेतूवर दिली जाणार आहे मिळालेल्या गुणानुसार. आणि मग प्रायव्हेट सेक्टरमध्ये खाजगी क्षेत्रामध्ये त्याचं जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन असेल त्यानुसार खाजगी क्षेत्रामध्ये याच विद्यार्थ्यांमधून विद्यार्थी सिलेक्ट करायला खाजगी क्षेत्राला त्यांनी मुभा दिलेली आहे. म्हणजे विद्यार्थ्यांचं गव्हर्नमेंटमध्ये जरी काम नाही झालं, गव्हर्नमेंट सर्वंट नाही झाले, तरी प्रायव्हेट सेक्टरमध्ये त्यांना याच गुणांच्या आधारे जॉब मिळू शकतो अशी व्यवस्था नव्यानं केली जाणार आहे. त्यालाच निपुण सेतू उपक्रम असं म्हणतात. हा उपक्रम सध्या केंद्रामध्ये UPSCमध्ये सुरू आहे. जे UPSCमध्ये सिलेक्ट होत नाहीत पण 1-2 मार्कांनी जातात त्यांना खाजगी क्षेत्रामध्ये घेतलं जातं. अशाच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सुद्धा केलं जाणार आहे. शासनाच्या या नव्या उपक्रमाअंतर्गत अंतिम यादीतनं आलेल्या गुणवत्ताधारक उमेदवारांची माहिती संकलित केली जाईल. ही माहिती खाजगी क्षेत्र किंवा इतर रोजगाराच्या संधींसाठी उपलब्ध करून दिली जाईल, जेणेकरून उमेदवारांचे नुकसान टळेल. पण ज्यांनी परीक्षा दिली त्या सगळ्यांना संधी मिळेल का? नाही. इथं स्पष्ट दिले गुणवत्ताधारक उमेदवार म्हणजे ज्यांना जास्त चांगले मार्क्स आहेत पण सिलेक्शन नाही झालं अशा उमेदवारांनाच ती संधी मिळणार आहे. तर निपुण सेतू हा एक नवीन उपक्रम अतिशय महत्त्वाचा आहे. त्याच्या पुढे पहा अजून माहिती देणार आहे बरं का, काही सेकंद माझ्यासाठी घेतो. जर तुम्हाला तलाठी भरती रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि तलाठी भरती रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. त्याच्यामध्ये इंग्लिश ग्रामर, बौद्धिक चाचणी, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान यांचे रेकॉर्डेड व्हिडिओ दिलेले आहेत. फी फक्त ₹500 आहे. 500 प्लस GST आणि त्यामध्ये 5 ई बुक फ्री दिलेत. परत टेस्ट सिरीज सुद्धा फ्री दिलेली आहे. आणि जरी तलाठी MPSCकडे गेली तर नवीन स्वरूपानुसार तुम्हाला यामध्ये नवीन व्हिडिओ मिळतील. आता सध्या TCS पॅटर्ननुसार यामध्ये व्हिडिओ आहेत आणि तलाठी भरती MPSCकडे गेलीच तो मुद्दा आपण शेवटी पाहूयात. याच वेळेस जर तलाठी भरती MPSCकडे गेली तरीही तुमचं नुकसान होणार नाही. त्या पॅटर्ननुसार याच्यामध्ये व्हिडिओ तुम्हाला भेटतील. डोंट वरी. ठीक आहे. चला त्याच्या पुढे पाहूयात आता. तर हे बाकी काही सगळी माहिती ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलीच आहे मित्रांनो. तर या व्हिडिओमध्ये ना एवढीच माहिती. या व्हिडिओला आणि तुमचं काही डाऊट्स असतील तर कमेंटमध्ये सांगा. परत एखादा व्हिडिओ घेऊन किंवा लाईव्ह सेक्शन घेऊन तुमच्या प्रश्नांची उत्तरं थेट देण्याचा प्रयत्न करतो. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल चोखे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.